भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या सेवक संमेलन आयोजित केलेले आहे। या सेवक संमेलन मध्ये या भगवत भक्तीच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे विधाता बुद्धीचे विधाता सर्व शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसा आम्हा सगळ्याचे सद्गुरू मानव धर्माचे प्रणेते आम्हाला एक परमेश्वर दाखवणारे असे आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसंच बाबांच्या खांद्याला खांदा लावून आम्हा सेवकांना मार्गदर्शन करणारी आईची ममता मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत। आईना माझा प्रणाम। तसेच आजच्या या भगवत भक्तीच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदनकर साहेब यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच आजच्या या भगवत भक्तीमध्ये प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय देशमुख साहेब, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव सन्माननीय आदरणीय अमूल्य साहेब, तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रवीण लक्ष्मणरावजी उराडे साहेब या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच या कार्यक्रमामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे फोटोचे स्वागत सन्माननीय आदरणीय माझे मोठे बंधू आदरणीय दिगंबर भाऊ मते मार्गदर्शक मांडवी यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय आदरणीय रामूजी ठावकर साहेब मुक्काम लोणारा यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय आदरणीय गावकरी या गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय तसेच पोलीस पाटील तसेच तंटामुक्ती अध्यक्ष तसेच या गावकरींना हा पोंगेचा आवाज जिथपर्यंत जात आहे या संपूर्ण गावकरींना माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच मंचावर उपस्थित मार्गदर्शक मंडळी समोर बसलेले बाबांचे सेवक सेविका बालसेवक वडीलधारी सर्व मार्गदर्शक सेवक या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम या विषयावर इथं चर्चा बैठक सुरू आहे। आम्हाला महान त्यागी बाबा जुमदेवजींनी बाबाच्या परिवारामध्ये खूप दुःख होते आणि महान त्यागी बाबा जुमदेवजींनी एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि तो परमेश्वर महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या आचरणामध्ये आपल्या जवळ बांधून ठेवलं की हे भगवान आपने मेरे परिवार के दुख दूर किए तो बहुत बड़ा उपकार या बहुत बड़ा काम नहीं हुआ। पण बाबा भगवंत बाबाला म्हणतात बाबा भगवंताला म्हणतात की माझ्या सारखे बाबांनी हा मार्ग बाबांनी मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसार हा व्यसनमुक्ती की या सेवकाची दारू सुटले पाहिजे हा अगोदर हा विषय काहीच नव्हता। कारण की बाबाला वाटलं की माझ्या वर जे दुःख होते भूतबाधा अंधश्रद्धा आम्ही भूतबाधेने त्रासलेलो होतो आणि या परमेश्वराला प्राप्त करून माझे दुःख दूर झाले असो चांगली गोष्ट आहे। एक छोटासा अनुभव सांगतो। महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या हयातीमध्ये जे अनुभव आलेले आहेत ते आजही येत आहेत घडत आहेत ते आजही येत आहेत घडत आहेत। अभ्यास भाग्य प्राप्ती म्हणजे एखाद्याला पुत्र संतान नाही होत। त्या काळामध्येही बाबाच्या हयातीमध्ये हरिभाऊ कुंभारेला 2 पत्नी होते। त्यावेळेस तिला पुत्र संतती नाही झाली। तो या बाबाच्या मार्गात आला। बाबांनी त्याला मार्गदर्शन केलं। मार्गदर्शन करून तरीही त्याच्या दोन्ही पत्नीला पुत्र संतती नाही झाली। पण बाबांनी शब्द दिलाय तो परमेश्वर का घडवते
अभाग्यात भाग्य प्राप्ती, नाही का? तो परमेश्वर का घडवते? बाबांनी त्याला हे नाही सांगलं का तुझ्या दोन्ही पत्नीमधून एका पत्नीला मुलगा प्राप्त होईल? हा नाही सांगितलं. तो परमेश्वर का घडवते? पण हे मार्गाची रूपरेषा आहे. सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम. या पद्धतीने तू कार्य कर, तो परमेश्वर तुला नक्की योग देईल. आणि खरोखर त्या हरिभाऊ कुंभारेला पुत्र मिळाला. कोणत्या पद्धतीने मिळाला, कसा मिळाला, हा तुम्हाला सर्वांना माहित आहे. त्याच पद्धतीने माझ्या गटामध्ये एक सेवक आहे. त्या सेवकाचं लग्न झाला. त्या सेवकाच्या लग्न होऊन त्याचा परिवार, त्याचे काका, त्याची ताई वगैरे सगळे मार्गात आहेत. आणि मार्गात असून त्याच्यावर खूप संकट येत होते. त्याला पुत्र संतती होत नव्हती. तर त्याच्या परिवाराच्या लोकांनी त्याला समजवला की तू या मार्गात प्रवेश कर. त्यांनी या मार्गात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर 3, 7, 11, 21 दिवस चालू राहिले. आणि तो डॉक्टरी उपचार त्याने सुरू केला. डॉक्टरी उपचार सुरू करून तो तुमसर पासून तर नागपूर पर्यंत गेला. पण डॉक्टरांनी सरळ म्हटलं त्याला की बापू रे, तुला मुलगा होऊ शकत नाही. तो सेवक आज इथं स्वयंसेवक म्हणून उपस्थित आहे. नावही सांगतो, विलास गबने. तो इथं उपस्थित आहे. आणि त्याला डॉक्टरने सांगितलं का तुला पुत्र संतती होऊ शकत नाही, प्रॉब्लेम तुझ्यामध्ये आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीला असं वाटला, लग्न झालेला होता त्याच्या आणि सुंदर पत्नी होती. त्याला त्या पत्नीला असा वाटला की याला पुत्र संतती होऊ शकत नाही, तर मी याच्या जवळ कशा करता राहू. त्या पत्नीने त्या पोरासोबत सोडचिठ्ठी घेतली आणि सोडचिठ्ठी घेऊन ते मुलगी त्या घरून निघून गेली. निघून गेल्यानंतर हा पोराला खूप टेन्शन आला. टेन्शन आल्यानंतर तो पोरगा माझ्या निवासस्थानी आला आपल्या आईला घेऊन. आणि तो पोरगा म्हणते, पोराची मनस्थिती पूर्ण बिघडून गेली होती. बरोबर आहे, त्या पोरीला लग्न झाला, समाजाच्या मताने लग्न झाला आणि त्यानं 1-2 लाख रुपये त्या लग्नाला खर्च केलं. साहजिक आहे फुलभाऊ, साहजिक आहे. त्या पोराचा खूप मन लहान झाला. तो माझ्यापर्यंत आला. मी त्याला बसवलं. बसवल्याच्या नंतर त्याची समजूत घातलं. अरे म्हणलं, त्याच्यापेक्षा सुंदर पत्नी तुला मिळेल आणि तुला पुत्रही मिळेल. पहा, शब्द माझे निघले पण टाळणारा अजून कोणी होता. मी ते शब्द याच्यासाठी काढले की त्या मुलाच्या मनोगत मजबूत झालं पाहिजे. नाही तर इथं आहेत आम्ही सेवक विषयाच्या विषयांतर करतो, हाही तुम्हाला सांगितलं करतो नंतर. पण शब्द असा निघाला की तू टेन्शन घेऊ नको, तू टेन्शन घेऊ नको. तो करता करविता परमेश्वर आहे. तुला पत्नीही मिळेल आणि पुत्रही मिळेल. तू त्या भगवंताकडे लक्ष दे. तर त्याची आई मला म्हणावे लागली, दादा म्हणे, आणि मर्यादा आहे. खरोखर आमच्या आई सारखे या मार्गात प्रवेश करतात 60च्या वरचे वाया. खरोखर आजही त्यांनी मर्यादा पाळून ठेवलेली आहे. एखादी वरिष्ठ माणूस दिसला किंवा आमच्या मंडळाची गाडी दिसली तर ते पहिले डोक्यावर पदर घेते. गाडी पाहता बरोबर शेवटी नमस्कार घ्यायचा अथवा नाही घ्यायचा तो तिचा प्रॉब्लेम आहे, त्या माऊलीचा. पण मर्यादा आहे. आमच्या आईच्या वयाचे आमच्याकडून ज्यांचे कार्य सुरू आहे तर ते डोक्यावर असे पदर घेतात आणि खरोखर नमस्कार म्हणतात. आम्ही त्यांच्या मुलासारखं मार्गदर्शक असो. हे मर्यादा आजही आहे. आमच्या जुना घर होता, त्या जुना घरी दार लहान होता तर वाकून जायच्या आणि ते शब्द आमच्या लक्षात आहेत. ज्यावेळेस आमचे आजोबा आमच्या आईला, आमच्या मोठ्या आईला म्हणायचे की डोक्यावर पदरणार आहे तर खिळा ठोकून देऊ का. हे मर्यादा आहे आजही. मी तुम्हाला हे नाही म्हणत की डोक्यावर पदर घ्या, शब्दावरून शब्द निघाला म्हणून मी सांगत आहे. आणि काही शिवगिरींनी डोक्यावर पदर घेतला. मी तुम्हाला म्हणत नाही की डोक्यावर पदर घ्या म्हणून, पण मर्यादा. ते माऊली मला म्हणते की दादा कसं होईल. मी लो आई टेन्शन घ्यायचे नाही. माझे शब्दच निघतात. आई वडिलांसारखे कोणी माझ्याकडे सेवक आले तर मी आई दादाच म्हणतो त्यांना. कारण की वडिलाचा प्रेम नाही मिळाला मला आणि आई लवकर निघून गेली तर त्यांना माझे शब्दच निघतात. तर मी त्यांना म्हणलं टेन्शन घ्या नको
मी आणि त्या पोराला मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करून एकच शब्द माझ्या कुटुंबातून निघाला, तू टेन्शन घेऊ नको, तुला सुंदर पत्नी मिळेल आणि त्या मुलगाही मिळेल. आणि खरोखर त्याला 11 दिवसाचे कार्य दिलं आणि त्या कार्यामध्ये त्याला सांगितलं की तू भगवंताला सकाळी आणि सायंकाळी तू असं योग मान की भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जिंदेवजी और डॉक्टर म्हणते की मला पुत्र संतती होऊ शकत नाही आणि त्या डॉक्टर मुळे माझी पत्नी मला सोडून गेली, सोड चिठ्ठी घेतलं माझ्याकडून, तर बाबा मला तुम्ही योग द्या की एक पत्नी मला मिळाल्या पाहिजे आणि एक मुलगा मिळाल्या पाहिजे. पाच त्या परमेश्वरानं 11 दिवसाच्या कार्यामध्ये असा योग घडवून आणलं की त्याला मेसेजवर मेसेज यायला लागले. 4 मेसेज आल्याच्या नंतर त्याच्या कार्याच्या 8वा या 9वा दिवस होता. त्यांनी मला पूर्ण परिस्थिती सांगितलं, तर मी त्याला एकाच ठिकाणी पाठवलो, तू त्या परिवारामध्ये जा आणि त्या पोरीला पाहून ये. आणि त्या परिवारामध्ये पोरीला पाहायला गेला ते खरोखर त्या मुलाची जे बहीणच दिसते, त्याची आई सारखीच ते मुलगी आहे. आणि तो योग घडून आला आणि तो लग्न सोहळा त्यांच्या ठीक झाला. मी म्हणलो आता कार्य थांबवून देतो आणि तू हा लग्न सोहळा पार करून जा. आणि त्या परिवारात जे पत्नी त्याला मिळाली, तिच्या पतिदेव कोरोनाने मरण पावला होता आणि त्याही पतिदेवाच्या नाव विलासच होता. त्याही मुलाच्या नाव गबने, आडनाव गबनेच होता. आणि ते सुंदर गोड मुलगी घेऊन त्या पोराने लग्न केलं आणि खरोखर तो परिवार आज सुख समाधानाने जीवन चालत आहे. तर हे कृपा कोणाची आहे? अरे मांगो तो बिना मांगे मिले मोती, मी नेहमी म्हणतो. मांगो उससे, अरे इनसे क्या मांगते हो, मांगो उनसे जो दे सके. त्या पोराने इमाने कार्य केलं. 11 दिवसाच्या कार्यामध्ये योग आला आणि एक सुंदर त्या मुलीसोबत लग्न झाला आणि आज त्याच्या जीवनाच्या गाडा सुंदर बिलकुल व्यवस्थित चालत आहे. मुलगी ही त्याने ट्रान्सफर केलं, फक्त गावाच्या नाव वेगळा होता. त्या मुलीला कुठं दिला होता? ह्या उसारीला दिलं होतं आणि ते मुलगीला तुमचं आली. अरे मुलं काही करायला लागेल, फक्त त्या मुलीच्या आधार कार्ड अपडेट करून टाक, नावही तुझ्याच आहे, आडनावही तुझ्याच आहे, फक्त गावाच्या नाव ट्रान्सफर करून टाक. आणि एक सांगतो म्हणलो, त्यागाचे कार्य करायचे आहे तर त्या कोर्टातून त्या मुलीला तुला ते करावं लागेल. आणि त्या पोराने कोर्टातून त्या मुलीला तिच्या नाव चढवलं आणि त्यांनी 41 दिवसाचा त्यागही केला, 9 होऊनही झाले आणि परिवार सुखमय जीवन चालत आहे. तर त्या काळामध्ये बाबाच्या अभाग्यात भाग्य प्राप्ती झाली, तर आता नाही झाली का त्या शोकाला? तर हा अनुभव लागू होत नाही का? होत आहे, पण कर्म करे सो क्यों डरे, पीछे क्यों पत्ता है, पेड़ लगा बबुल का, माहित नाही समोरच्या. तर आम्हाला मिळाला ना, त्या मुलीला घेऊन त्यानं लग्न केलं ना. पुत्र संतती त्याला होऊ शकत नाही, डॉक्टरने क्लिअर केलं. पण त्या मुलाला जसं हरिभाऊ कुंभारेला त्याच्याच बहिणीचा मुलगा मिळाला आणि त्या बाईच्या दूध बंद झाला आणि त्या बाईच्या दूध सुरू झाला हरिभाऊ कुंभारच्या लाल पत्नीच्या. तर त्या काळातला अनुभव आणि या काळातला अनुभव हा मिळते नाही का? मिळत नाही का? तर त्याला मिळाला आणि त्याच्या जीवन आज सुखमय जीवन चालू आहे. आम्ही भक्तीकडे जातो, जे शब्द आपण परमेश्वराजवळ ठेवतो आणि त्या शब्दाकडे लक्ष आमच्या परिवाराने एकत्र परिवार बसून त्यांनी दिल्या पाहिजे आणि मागितल्या पाहिजे. देणारा तो आहे, आम्ही काही नाही देऊ शकत. या मार्गात भरपूर अनुभव आहे. सेवकाचे त्यागाचे कार्य सुरू झाले, सेवकांनी 41 दिवस त्यागाचे कार्य केलं. 42 दिवशी प्रसादी झाली, 42 दिवशी प्रसादी होऊन घरी प्रतिमा आली आणि आमच्या भागामध्ये सहजासहज 43 दिवशी हवन कार्य होते. 42 दिवशी प्रतिमा आली आणि त्या बाईला असं वाटलं, मुलगा आणि बाई होती विधवा, तर तिला असं वाटलं, तिच्या परिवारात 2च लोक होते, मुलगा आणि आई. 42 दिवशी प्रतिमा आल्याच्या नंतर त्या बाईला असं वाटलं की माझ्या घरी उद्या हवन कार्य आहे ना, हवन कार्य जमल्या पाहिजे, म्हणून तिने ते
महिन्याची जे येते घरगृहस्थीमध्ये ते आल्या नाही पाहिजे म्हणजे गोडी खाल्लं. कोणत्या दिवशी? 42व्या दिवशी. आणि मार्गदर्शक अगोदर सांगते की तुझ्या घरी त्यागाच्या हवन कार्य होतपर्यंत बंधनाचे पालन करावं लागेल. तर त्या बाईने 42 दिवशी ते गोडी खाल्लं आणि 43 दिवशी हवन झाला. परिवाराने काही सांगितलं नाही, दुनिया गोविंदानं परिवार चालू लागला. पण तो पोरगा खूप इंटरेस्टिंग आहे, मिलिटरी पोलीस मध्ये भरती जायले. शिवाभाऊ तो मुलगा जिथंही इंटरव्ह्यू जात होता, तो मुलगा फक्त मेडिकल मध्ये कटत होता. सगळं परीक्षा पास करून फक्त मेडिकल मध्ये कटत होता तो मुलगा. तर त्या मेडिकल मध्ये कट्टा कट्टा डोळ्याचा प्रॉब्लेम आला. त्याच्या आईने 50,000 रुपये देऊन नागपूरला डोळ्याचं ऑपरेशनही केलं. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या मेडिकल मध्ये पोरगा कटायच्या. पोरानं खूप विचार केला की मी सगळ्या परीक्षा पास करतो आणि मेडिकल मध्येच का बरं कटत आहोत, मेडिकल मध्ये का बरं कटत आहोत. तर तो परिवार माझ्या घरापर्यंत आला. त्या परिवाराला बसवलो, अर्धा तास दिलो. बापू म्हणलं तुमच्या त्यागाच्या कार्यामध्ये कोणती तरी चूक तुमच्याकडून झाली का, तुमच्याकडून कोणती तरी चूक झाली का. तर पोराची आई हळूच बोलते, कारण की माझ्या स्वभावात थोडासा जोरात बोलायचा. घरी बोलतो मी शेवकासोबत, चॉकलेट देत नाही, चॉकलेट नाही देत शिवाभाऊ, जोरात बोलतो थोडासा. कारण की त्याच्या परिवार सुधारल्या पाहिजे. एखाद्याच्या परिवाराचा मुलगा ऐकत नाही, काही नाही, तर त्या बोलण्यामुळे मास्तराचा मुलगा मास्तर आपल्या घरी शिकवत नाही. मुले सर आधी मास्तर आहे, त्यांनी आपल्या पोराची ट्युशन नाही घेतला. सारे गुरुजी इथं बसलेले आहेत, तिरोड्याचे आमचे मोठे बंधू, ते आपल्या मुलाची ट्युशन नाही घेत, ते दुसऱ्याकडे पैसे देऊन पाठवतात. कारण की घरचा मुलगा घरी शिकत नाही. बरोबर आहे. तर त्याच्या विचारपूस केल्यानंतर मी म्हणलं त्यागामध्ये कोणती तरी एखादी गोडी बाम वगैरे काही लावल्या का. त्या बाईच्या लक्षात आला हवन कार्य व्हायच्या अगोदर 42व्या दिवशी मी गोडी खाल्लो म्हणे. बोललो हे तुमची चूक आहे, हे तुमची चूक आहे. पण चूक आहे म्हणलं मग शांत झालो. माझा असा आहे पुसे त्याच्या नासे नाही. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरला फोन केला. माननीय अध्यक्ष महोदय अमोर समोर बोलतो, बघवा पण मी करत नाही. साहेबाला फोन केलं परिवाराच्या समोर. साहेब म्हणलं अशी चूक झाली, कार्य साधले का, साधले कार्य त्यागाच्या कार्याची हवन व्हायला त्या बाईने गोडी घाललं, त्यागाचे कार्य साधले नाही, साधले. साहेबांनी म्हणलं कार्य साधले नाही, पुन्हा 41 दिवस करावं लागेल. आणि त्या पोराले 11 दिवसाचे कार्य दिलं आणि 12व्या दिवशी प्रसादी झाली. आणि आता त्याचे त्यागाचे कार्य सुरू आहेत. त्या पोराचे त्यागाचे कार्य सुरू आहे, त्याला एकाच दिवस करावाच लागेल. नाही तर आम्ही काही मार्गदर्शक मंडळाची एखादी घरी राग आला, क्रोध आला, थापड मारून दिलं, शिवागाळ्या करून दिलं, माफी मागून टाक, चालू दे, हे करा नको. हा तुमच्या नुकसान नाही आहे, हे समोर बसलेले दुःखासाठी आलेले आहेत मार्गदर्शकाकडे सेवक, त्यांची नुकसान आहे. त्यांना त्या त्यागाच्या कार्यामध्ये मंडळाने एक शिकवणीच्या पुस्तकीमध्ये पूर्ण बंधनाचे पालन लिहून दिलं आहे. ते काटेकोरपणे त्या परिवाराकडून झाले पाहिजे. आणि त्या पोराचे त्यागाचे कार्य सुरू आहेत, तर त्याचे कॉल येणं सुरू होऊन गेले. कार्य सुरू आहेत पोराचे, बड्या मुश्किलनं 6-7 दिवस झाले असतील, आता कार्य सुरू आहेत. तर कशी भगवत कृपा आहे आणि कसे कार्य आहे. आणि आम्हाला जीवनभर मरेपर्यंत मंडळाच्या आदेशाप्रमाणे कार्य द्यायचे. अहो आम्ही पाहला, पण माझे मार्गदर्शक कौडू किसनजी निखारे त्याच वर आहेत, मी त्याच्या खाली आहो. पण त्याचे शब्द होते, संजू तुला एक सांगतो म्हणे, मंडळाच्या आदेशाच्या विरोधात जाशील नको म्हणे. आणि इथं मते भाऊ बसल्या, त्यांच्याही वडिलांना मला बोलले 2012 मध्ये, डोळ्यातून पाणी पाडलं त्यांनी. मी जे कार्य केलं ते तुम्ही नको कराल म्हणे, तू करशील नको म्हणे. मी मंडळाच्या आदेशाच्या विरुद्ध केलो म्हणे. आणि आता ती भूत होते नाही का, खूप पाहिला आपण ना, खूप हसला, खूप व्हिडिओ बनवला. मी त्याच्या मागे धावले म्हणे, त्या भूताच्या मागे नाही धावले, ते कांद्रीच्या भूताच्या मागे धावले. तो बाबा होता म्हणे, तिच्या मागे धावलो म्हणे. आणि शेवटाची दिशाभूल मी केलो म्हणे, मोवाडीतून फोटो आणलो म्हणे, हे कार्य तू करशील नको म्हणे. आणि माझ्यासोबत अनिल भाऊ कांतोडे होते. तर त्या दिवशी मी, माझी एक सवय आहे, वडीलधारी लोकांकडून घेऊन घेतो आणि गाठ बांधून ठेवतो. म्हणून आपल्या बाजूला त्यांना बसवतो का माझ्या जीवनामध्ये हे शब्द कामात आल्या पाहिजे, हे माझ्या जीवनात माझ्या कामात आल्या पाहिजे.
या परिसरामध्ये आठवण आली आता मला, या परिसरात जेव्हाही कार्यक्रम व्हायचे तर आमचे नदेडचे कळव दाजी प्रत्येक कार्यक्रमात सूत्रसंचालन करायचे. इथं बसल्या बसल्या आठवण आली मला त्या दाजीची की या परिसरात जिथेही कार्यक्रम होत तर सूत्रसंचालन आमचे दाजी करायचे. आठवण आली मला. आणि आज ते भगवंतात विलीन झालेले आहेत आणि आम्ही त्याच्या नरकामध्ये आहोत. पण सात सूत्र मार्गदर्शन मंडळाच्या आदेशाप्रमाणे आणि मान सन्मानाने मला आठवते ते शब्द. हे मोठे भाऊ आणि लहान भाऊ कळव आमचे दाजी ते मोठे भाऊ आणि आमचे मदनकर साहेब लहान भाऊ. यांच्या मोठा भाऊ न लहान भाऊ चालत होता. पण इमाने एक बार आहे या परिसरामध्ये संचालन, या परिसरात मार्गदर्शन इमाने एक बार करायचे. खरोखर असे आमच्याकडून निघून जाते त्यांची आठवण येते आम्हाला. पण आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल देऊन चालल्या पाहिजे, हे आमची जबाबदारी आहे. नाही तर गेला गेला जन्म वाया आणि आता लागू कोणाचे पाया. म्हणून बाबांनी आम्हाला प्रत्येक शेवटांना 4 तत्व 3 शब्द 5 नियम मंडळाचा आदेश आणि मंडळाच्या आदेशाचे कार्य आम्हाला जीवनभर मरेपर्यंत करायचं. आज मंडळाची प्रगती बघा तुम्ही. आज तुम्ही मौद्या आश्रमची प्रगती बघा. हे कोणामुळे झाली? माध्यम आहेत मदनकर साहेब, पण तुमच्या सर्वांच्या सर्व सेवकांच्या सहकार्य. एक वेळ तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, स्वतःसाठीच वाजवा. पण तुम्ही ना हा धुरा, हा मंडळाचा जो गाळा आहे आणि तो धुरा साहेबाच्या खांद्यावर ठेवलाय आणि त्यांनी तो धुरा इमाने इकबारे तुमच्या समोर चालवत आहे. म्हणून बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आम्हाला जीवनभर मरेपर्यंत पालन करायचं. कारण आमच्या ताईनी, आमची ताई आहे रांगडाले ताईनी खूप सुंदर असा कोरोना मधला अनुभव सांगितला आम्हाला. खूप सुंदर असा अनुभव सांगितला. खरोखर ताई कार्य ही मंडळातूनच आदेश निघला होता. बरोबर आहे, आदेश मंडळातूनच निघला होता कार्य करा म्हणून. कोणत्या मार्गदर्शकांनी नाही काढलं किंवा कोणत्या शेवकांनी नाही काढलं. त्या आदेश ते परमपूज्य परमात्मा शेवक मंडळाचे अध्यक्ष त्यांनीच तो आदेश काढला. आणि आमच्या परिवारामध्ये क्वारंटाईन होता. आम्ही नाही, आमच्याच परिवारामध्ये बायको आम्हाला भेटत नव्हती, पोरगा आम्हाला भेटत नव्हता, मुलगी आम्हाला भेटायला येऊ शकत नव्हती. आम्ही क्वारंटाईन होता. तेही दुरूनच पाणी देत होती आम्हाला. दुरून असा जसा आपल्या घरी एका डॉगी राहते असं आपण ताट सरकवतो तसे दरवाज्यात ताट सरकवत होते नाही का. हे आम्ही दिवस पाहिला. बरोबर आहे रवी भाऊ, ते दिवस पाहिला आम्ही ना. असं ताट सरकत होती. का मानवाने इज्जत नाही केलं त्यावेळेस, नाही केलं. पण त्या परमेश्वराला आपली दया आली आणि त्या परमेश्वराला दया आली. त्या परमेश्वराने सद्बुद्धी दिलं. परमपूज्य परमात्मा शेवक मंडळाचे अध्यक्ष त्यांनी अगोदर 7 दिवसाचे कार्य काढलं आणि तो पत्र निघाला. अहो आम्ही आमच्या पत्नीला पाहायला जात नव्हता, आमच्या पत्नीला तीर्थ बनवून देऊ शकत नव्हता आम्ही, कारण की तिचा रोग आम्हाला होईल म्हणून. आणि मंडळाचे कार्य निघाले. तो पत्र असा समोर ठेवला आणि भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी, आम्ही विनंती केला भगवंताला. त्या पत्रामध्ये जसं लिहिलेला होता तसंच आम्ही ना योग मागला. बरोबर आहे दादा, तसंच योग मागला. अहो सेवका करीतच नाही तर या दुनियामध्ये महामारी आली होती. त्या महामारी हे बाबा या देशात जे महामारी आली आहे तिला पूर्ण नष्ट करून टाका. म्हणजे त्या भगवंताला बाबाला फिकर पडली की तुम्ही जरी सेवक आहात पण आमच्या बाजूला अनेक वाला पण आहे. त्या अनेक वाल्याला पण त्याला तुम्ही सुख समाधानी द्या. हे आमच्या महान त्यागी बाबा जुंदेजीची विचार आहे. ज्यावेळेस मी त्या कार्यासाठी उठो ना आणि उठल्यानंतर गॅलरीमध्ये उभा होतो तर ते आमच्या समोरचे पडोळे आहेत, नरेंद्र भाऊ पडोळे, तो मला रोज विचारायचा, संजय तुम्ही का करून राहिला सकाळी रोज उठता. हे महामारी आली आहे तर आम्ही कार्य करून लागतो का म्हणे. तुझ्या व्हॉट्सअपवर आलाय का मलाही पाठव, मी भगवंताला विनंती करतो म्हणे. मी ज्या देवाला मानतो त्या देवाला मी विनंती करतो म्हणे. कसा अनेक वाला होतो. तर आम्हाला तो विसरायचा नाही आहे. मंडळ ही व्यक्ती नाही आहे, शक्ती आहे.
मंडळ ही व्यक्ती नाही आहे, शक्ती आहे आणि आम्हाला शक्तीचे कार्य करायचे आहे, आदेशाचे कार्य करायचे आहे. आणि त्या कोरोना काळामध्ये 7 दिवसाच्या अगोदर कार्य केला, 11 दिवसाचे कार्य केला. माझ्या घर आहे घाटाच्या रोडावर, डम 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 वाजत जात, एम्ब्युलन्सचे सायरन. मी धकारून गेलो. अहो त्यावेळेस आमच्या मार्गदर्शक मंडळी फोन उचलत नव्हते सेवकाईचे. आणि मी असा एक मार्गदर्शक होतो की ज्यावेळेस सेवक येत होते ना त्यावेळेस मी आपल्या घरी बसून त्याला कार्य देत होतो. त्यावेळेस आपल्या घरी बसून त्यांना कार्य देत होतो. फक्त माझा संवाद रोज सुरू राहायचा मदनकर साहेबांसोबत. साहेब असं झाला तसं झाला. साहेबांनी मला एकच गोष्ट सांगितलं, फक्त मनामध्ये विकार नाही आणायचा म्हणे. फक्त मनामध्ये आपल्या या कोरोना बद्दल कोणतीही भावना आणायची नाही म्हणे. इमाने इकबारे चालू द्यायच्या म्हणे. पण ते माझ्यावर चिडत होते, सेवकांना फोनवर कार्य द्या, डिस्टन्स ठेवा, डिस्टन्स ठेवा. ते रोज आमचा संवाद होता. आणि त्या शब्दामुळे, त्या आदेशामुळे कोरोनामध्ये एवढे सेवक जुळले. काही मार्गदर्शकांनी फोन बंद करून ठेवला, उचलत नव्हते, तर तेही सेवक माझ्यापर्यंत आले. त्याचे कार्य आताही सुरू आहे. म्हणून आपल्याला एकच करायचं आहे, वेळ झालेला आहे आणि अध्यक्ष मोदींनी वेळ द्यायची आहे. आपल्याला बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम आणि मंडळाच्या आदेशाच्या पालन जीवनभर मरेपर्यंत आपल्या परिवारामध्ये करायचे आहे. कारण की आपण मार्गात स्वतःसाठी आला, दुसऱ्यासाठी नाही आला. एवढे बोलून मी आपल्या शब्दाला इथंच विराम देतो. सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि आदरणीय आमचे मोठे बंधू रामूजी ठोकर साहेब, तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आमचा मान सन्मान केलं. असं प्रत्येक वर्षी आम्हाला बोलवा. आज या ठिकाणी कार्यक्रम घेतल्या, उद्या या गावच्या बाजूला घ्या आणि असेच भगवत भक्तीचे कार्य करत राहा आणि आम्हाला बोलवत राहा. हे परमेश्वराच्या चरणी विनंती करतो आणि या कार्यक्रमाचे आयोजक यांना विनंती करतो आणि आपल्या शब्दाला इथेच विराम देतो. सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार नमस्कार.